चला मॅच इथून स्टार्ट होताना पाहायला मिळेल आणि दोन्ही संघाचे चला 12th मॅन आपण देखील यावं मंचवर. तुम्हाला देखील विनंती असेल दोन्ही संघाचे 12th मॅन आपण देखील लगेच यायचा मंचवर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि आजच्या रजनीतली पहिली मॅच तुम्हाला इथून पाहायला मिळेल. जय चेरोबा सांगड्या आणि विरोधार्थी संघ पाहिला तर काय राहिले पण अगदी बहाळ या दोन संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता. विचार केला तर जय चेरोबा सांगड्या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी अगदी पाहायला गेलं तर आमंत्रित केला. ते काय राहिले पण वहाळ संघाला 4 षटकांची मॅच आणि 4 षटकाच्या लढतीमध्ये अगदी प्रथम बॅटिंग करत असताना काय राहिले पण वहाळ संघ कितपत धाब्यांचं लक्ष जय चेरोबा सांगडे संघाच्या अगेन्स्ट या अगदी मैदानावर उभारतील. आमचे पंच देखील अगदी रवाना होत आहेत मैदानाच्या दिशेला. ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय संतोषजी चौधरी सर, त्यानंतर त्यांच्या समवेत प्रवीणजी पवार सर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अगदी पाहायला गेले तर एक मॅच एक स्पर्धा कव्हर करून आज रजनीमध्ये देखील तुम्ही पाहताय संतोषजी चौधरी सर अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आज देखील तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या 4 रात्री अगदी त्यांचा काम या मैदानावर निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विशेष महत्वाची सूचना देखील असेल. सांगडे संघ आपल्याला 15 मिनिटांमध्ये अगदी पाहायला गेले तर 3 षटक कंप्लीट करायचं आहे. जर तसं घडलं नाहीये तर तुमचा एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाईल याची देखील दक्षता घ्या. स्ट्रिक्ट वॉर्निंग. चला मॅच इथून ऑन होताना पाहायला मिळेल आणि प्रथम जय चिरुबाळ सांगडे संघाचा गोलंदाज अगदी मॅनेटरी पॉवर प्ले साठी षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर तुम्ही पाहताय सूर्यकांत पाटील. अगदी संतोषजी चौधरी सरांचा आलाय ग्रीन सिग्नल. आजच्या रजनी मधली पहिला बॉल इथे टाकला जाईल. जय चिरुबाळ सांगड्या आणि काय राहिले पण वहाल या दोन संघ दरम्यान 4 षटकांची मॅच. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल पहा सुरेख सबमरीन डिलिव्हरी अगदी परफेक्ट यॉर्कर ते मात्र पाहायला गेल्या तर या गोलंदाजाच्या माध्यमातून मिळायला गेल्या. सुरुवात चांगली झाली अगदी डॉट बॉल सुरुवात जय चिरुबा सांगडे संघाची इथून होताना पाहायला मिळेल. सलामी फलंदाज पाहिलं ऑन स्ट्राईकला तर प्रयास कोहली आणि त्यांच्या समवेत समीर नाईक अशी जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाहायला गेले तर या दोन फलंदाजांच्या खांद्यावर अगदी पाहायला गेले तर पूर्णपणे काही राहिले पण बाळ संघाची जबाबदारी असणाऱ्या. सुरुवात चांगली या दोन फलंदाजांना आपल्या टीमला कडून देणं फार महत्वाचं असणाऱ्या. गोलंदाज तयार. यावेळीचा फक्त फ्लिप केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईन अगदी डीप मिड विकेटला. 1 बॉल सीमा रेषा पार आणि या रजनीतला पहिला चौकार येताना पाहायला मिळतो. 4 धावा. अगदी प्रयास कोहली नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. नुकतीच पाहायला गेलं तर रजनी मॅच करंजाड्यामध्ये तुम्ही पाहिली होती. तिथे मागील वर्षामध्ये 5 चेंडू 6 बॉल आणि 6 चौकार या फलंदाजांना केजले होत्या. अनेक मैदानावर बरेचसे रेकॉर्ड या फलंदाजाच्या नावावर राहिल्यात. फटका चांगला कॅप शोधून काढल्या. फिल्डर नाही या त्या ठिकाणी. बॉल चाललाय सलगचा. येतोय हा दुसरा माहिती चौकार. 4 धावा.
चला टीम मीटिंग करू नका लगेच फिल्डिंग आपण सजवायची आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या पाहिली तर टोटल 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवात गोलंदाजानं चांगली केली होती. पहिलाच पाहिलं गेलं तर ऑफसाइड दी ऑफ स्टंप यॉर्क बॉल टाकला होता, परंतु 2 बॉलवर 2 चौकारित्या या गोलंदाजावर चढवले गेले. इथून कमबॅक करणं फार महत्वाचं असणार या गोलंदाजाला, कारण की पाहिलं गेलं तर चांगली धावसंख्या जर उभा राहिली ती काय राहिले पण वाळ संघाची तर निश्चित थोडस चेंजिंग करण्यामध्ये अडथळा मैदानाच्या आतमध्ये निर्माण होऊ शकतो. परंतु प्रयास चांगली बॅटिंग करतोय अद्यापर्यंत. या प्लेसला पहा पुन्हा एकदा बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, स्लॉट मध्ये बॉल भेटला आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणि आजच्या दिवसाला पाहायला गेलं तर आजच्या रजनी मधली पहिली या चौकाराची हॅट्रिक ठोकली जाते. ती फलंदाज प्रयास कोहली या फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी पहा सुरुवात काय केली या फलंदाजानं. 3 चेंडू आणि 3 चौकार मात्र केसल्या. अगदी पहा मोठे फटकेपासून वंचित नाही या चौकार षटकार अगदी कमी पाहायला मिळतील, परंतु चौकार हे निश्चितपणे या फलंदाजाच्या माध्यमातून केसला जातो. टोटली या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. टोटल विचार केला तर मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 4 चेंडूचा खेळ इथे झालाय समाप्त. थोडासा विचार आता विनिमय इथून केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण की गॅप आहे. 38 सर्कलचा फायदा अगदी फलंदाज उचलताना पाहायला मिळतोय, कारण की संधी ही पहिल्या षटकामध्ये अगदी फलंदाजाकडे असते आणि त्या संधीचं सोनं आता इथून प्रयास कोहली हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. अगदी चांगली बॅटिंग. चला स्पीडअप करा सांगडे संघ. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत राहिली. या प्लेसला अक्रॉस लाईन पडून मारलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे. अगदी लॉंग स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतील. या 2 धाबा आणि 2च्या मदतीने संघ टोटल पाहिलं तर बिनबाद काय राहिलं पण वाळ संघ जाऊन पोहोचला 5 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल 14 या धावसंख्येवर. सुरुवात थोडीशी खराब राहिली या गोलंदाजाकडून, कारण की आता इथून पाहायला गेले तर अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे का. अंतिम चेंडूवर प्रयास कोहली या फलंदाजाला रोखलं जाईल का, डॉट चेंडू येईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहणं फार महत्वाचं आहे, कारण की 14 धावा तर अद्यापर्यंत स्कोर कार्डवर लागले गेल्या. या प्लेसला फटका चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फील्ड चांगलं पाहायला मिळालं, अगदी टप्पा देखील चांगला, परंतु फेकी खराब. हेच संधीचं सोनं. खराब फिल्डिंग होती, जिथे सिंगल पूर्ण झाली लगेच मिस फिल्डिंग झाली, त्याच्यावर मात्र डबल आणि दुहेरी मात्र ते कंप्लीट केल्या. पहिल्या षटकाचा खेळ अगदी पाहायला गेलं तर इथून संपला गेल्या. या षटकामध्ये पाहायला गेलं तर टोटल 16 धाबा या गोलंदाजांना प्रथम षटक टाकत असताना खर्च केल्यात आणि या प्रयास कोहली चांगली बॅटिंग 3 चौकार त्यांच्या माध्यमातून खेचले गेल्यात. त्यानंतर सिंगल डबल अशी धाबा त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा विचार केला तर थोडासा मागण्याचं षटक थोडं पहिल्या षटकाला मात्र लांबवलं गेले या मॅच मध्ये. प्रयास कोहली चांगली बॅटिंग करतोय, परंतु त्यांच्या संबंधीला पाहायला गेलं तर समीर नाईक हे देखील नामवंत फलंदाज आहेत त्या संघाकडे. चांगली बॅटिंग सातत्याने त्यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळते, परंतु ज्या पद्धतीने प्रयास कोहलीने सुरुवात केली आहे त्याच पद्धतीने मात्र इथून समीर नाईक हे फलंदाज बॅटिंग करतील का. सलामीची जोडी सुरुवात चांगली राहिली आहे, विकेट एकही गमवला नाहीये. शांत चित्तेने धावसंख्या अगदी पुढे वाटचाल करत्या, परंतु दुसरा गोलंदाज वापरला केला जाईल कर्नाळा एन कडून. आशिष पाटील तुम्हाला पाहायला मिळतील, अगदी वेगवान गोलंदाज आहे. सातत्याने या खेळाडूचा पाहिलं गेलं तर वर्चस्व प्रत्येक मैदानावर हाही देखील खेळाडू गाजवत असतो. त्यानंतर बघा सन्माननीय मनकुजी नाईक साहेबांचा इथे शुभागमन झालाय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. दर्जेदार व्यक्तिमत्व, अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, राजकीय पटलावर सुद्धा एक चांगली कामगिरी, समाजसेवेचा वसा, ते आमच्या मनकुजी नाईक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. त्यानंतर आमचे राजेशजी मात्रे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल यावरचा अगदी सेन्सिबल प्रकाराने सोडून दिलाय बॉल, कारण की माहिती आहे लेन तिथे मिस केल्या ती गोलंदाजानं. व्हाईट बॉलचा इशारा अगदी प्रवीण पवार सरांकडून आलाय.
व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे वाटचाल केली आहे. ती काय राहिले पण बाळ संघाची जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर बिनबाद तुम्ही पाहताय. अगदी जर सुरुवात तुमची राहिली चांगली तर अंत देखील अगदी चांगलं पाहायला मिळते. जर सुरुवात थोडीशी खराब असेल तर अगदी अंतिम फेरीमध्ये देखील तुम्हाला थोडं प्रेशर हे अगदी अंतिम षटकामध्ये सातत्याने तुम्हाला अगदी घ्यावं लागतं. परंतु जर मॅच जर तुम्ही खेळताय सुरुवात होणं फार महत्वाची आहे चांगली आणि ती सुरुवात झाली आहे ती अगदी बाळ संघाकडून. परंतु प्रत्युत्तर आता फलंदाजांना देण्याकरता सुरुवात करावी लागेल. स्वीजितचा अगदी स्लोवर बॉल होता हा ट्रॅकर बॉल होता परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होत्या आणि दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्याच बॉलवर धक्का क्रमांक पहिलं ते काय राहिले पण बाळ संघाला मिळेल आणि फलंदाज अगदी पाहायला गेले तर ज्याच्या पाठ मधनं एकही धाव संघासाठी जमवता आली नाही समीर नाईक हे फलंदाज बॅक टू द पवेलियन. पाहायला गेले तर काय राहिले पण बाळ संघ ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातोय तोच फलंदाज वन डाऊन रिझन मध्ये अगदी पाहायला गेले तर स्कायरा 11 बाळ संघ अगदी पाहायला गेले तर न्यू बॅटर प्रतीक पाटील अगदी पाहायला गेले तर एकही पारदर्शक असं नाहीये की या फलंदाजाच्या नावावर नाहीये. प्रत्येक अगदी पाहायला गेले तर बॅटर असो बॉलर असो फिल्डर असो किंवा पाईक असो या फलंदाजाच्या नावावर राहिल्या. परंतु आज तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी पाहायला गेले तर सर्वाधिक घातक प्लेयर तिसऱ्या क्रमांकासाठी ठेवला जातोय सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु आता तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. केली कशी राहील याच्याकडे देखील अगदी प्रेक्षकांचं देखील नजर असणार आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेसला पहा फसवलं यावेळेसला विकेट नंबर दुसरा मिळेल का परंतु पहा मोठी चूक या गोलंदाजाने केल्या. संपूर्ण भार या फलंदाजाच्या खांद्यावर होत आणि त्या खांद्यावर अगदी पाहायला गेले तर टीमचं भार ओझ होत आणि त्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे जय चिरोबा सांगडे संघ आता इथून संकटात सापडले की काय हा प्रश्नचिन्ह अगदी खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पडलं गेल्या. काय घडेल येत्या 4 षटकामध्ये अगदी 4 ओव्हर पर्यंत जर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकला तर वेगळी धाव संख्या स्कायरा 11 बाळ संघाची पाहायला मिळेल. यावेळेसला पहा प्रहार केलाय जशी झेल सुटली त्याच्यावर प्रत्युत्तर सोन्याचा अगदी पाहायला गेलं तर संधी होती गोलंदाजाकडे झेल टिपण्याचा परंतु ती गमावल्या आणि त्याच्यावर प्रत्येला 6 धावा षटकार ठोकलाय. जर या गोलंदाजाने सलग 3 विकेट घेतल्या तर ओंकार पवार यांच्याकडून 2000 रुपये असणार आहे. परंतु इथून पहा लगेच बॉल इथून डॉट काढला. हे गुणवत्ता असणं फार तुमच्यामध्ये महत्वाचे आहे. जर फलंदाजाने तुमच्यावर षटकार लगवला ती क्षमता तुमच्याकडे असणार आहे की डॉट बॉल काढू शकतो आणि ती सिद्ध या गोलंदाजाने केलाय. यावेळेचा बॉल हा ट्रॅकर होता. अगदी पाहायला गेले तर ऑफ साइडला शॉट अडवला जातो तिथे सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल पाहिली तर एक बाद असताना 26 धावा धाव फलकावर अद्यापर्यंत स्कायरा 11 वाळ संघाच्या बाजूने लागले गेल्या. दुसरे षटक तुम्ही पाहताय प्रगती पातावर असताना आणि गोलंदाज पाहिले तर आशिष पाटील अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्यानं जय चिरोबा सांगण्यासाठी राहिला. चला स्पीडअप करा सांगडे संघ कारण की तुम्हाला टाइम अलर्ट केलाय. चला बॉलर सज्ज होतील. अक्रॉस दी लाईन झाली आहे पूर्णपणे क्रीजच्या बाहेर निघाले. हा ट्रॅक बॉल होता पाहिलं ओळखलं त्यानंतर बॉलला पाठवलं सरळ सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी.
अगदी दोन षटकामध्ये कमालीची सुरुवात राहिली आहे. 15 अगदी पाहायला गेलं तर 15च्या सरासरीने धाव गती तुम्ही पाहताय स्काय इलेव्हन वाळ संघाच्या माध्यमातून काढली जाते. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावत असताना धावसंख्या पाहिली तर 30 धावा धावफलकावर लागल्या. 15ची सरासरी 2 षटकामध्ये राखली गेल्या. आता इथून थोडस अगदी पाहायला गेलं तर जय चेरुबा चांगल्या संघाच्या गोलंदाजांना अगदी टिचून आणि अचूक लेंथ वर मात्र गोलंदाजी करणं फार महत्वाची असणार आहे. अगदी पाहायला गेले तर प्रयास कोहलिया टोटल 7 चेंडू फेस केले. त्यांनी वैयक्तिक 20 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्ही त्याला पाहताय आणि टोटल पाहायला गेलं तर 4 चौकार त्यांच्या माध्यमातून लगावल्या गेल्या. अगदी सुरुवात अगदी चांगली करून दिली त्यांनी आपल्या टीमला, परंतु अंत कसं होईल येथे 4 षटकामध्ये हे देखील पाहणं या मॅच मध्ये फार महत्वाचं असणारा. पूर्वार्ध तुम्ही पाहताय टॉस जिंकला होता जय चेरुबा सांगड्या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि स्काय इलेव्हन वाळ संघाला अगदी गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेल्या. परंतु विशेष करून ज्या खेळाडूची चर्चा आज मैदानाच्या आतमध्ये रंगेल परफॉर्मन्स अगदी त्यांच्या माध्यमातून चांगला पाहायला मिळेल का. 1 षटकार लगावला होता, त्यानंतर डॉट बॉल देखील काढण्यात यशस्वी राहिले होत्या. याबलीचा बॉल स्लोवर धीम्या गतीचा बॉल थोडासा इथे टर्न केला जातोय. बॉलला व्हेरिएशन या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. याच अगदी पाहायला गेलं तर इथं जर गोलंदाजी केली तर कुठेतरी धाबा रोखण्यात अंकुश प्राप्त होईल ते गोलंदाजांना. अगदी फुलर लेनचा बॉल होता, प्रहार करायचा होता हेलिकॉप्टरनं, परंतु नाहीये तसं. सिंगल इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. प्रॉपर टायमिंग नाहीये, लँड करायचं होतं सीमारेषा पलीकडे, परंतु तसं घडलं नाहीये. 1 धाव कंप्लीट धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल 31 या धावसंख्येवर लॉस ऑफ 1 विकेट स्काय इलेव्हन वाळ संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय. सुरुवात चांगली केली या गोलंदाजांना. पहिला बॉल डॉट टाकला होता, त्यानंतर पूर्णपणे पाहायला गेले तर यॉर्क लाईनचा वापर केला. अगदी फसवा चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून टाकला जाईल यात मात्र शंका नाहीये. परंतु समोर फलंदाज पाहिलं तर प्रयास कोहली असणाऱ्या. प्रयास कोहली चांगली सुरुवात करून देणारा हा फलंदाज अगदी स्काय इलेव्हन वाळ संघाला त्याच्या माध्यमातून या गोलंदाजाला फिक्स कसं केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहणं फार गरजेचं आहे. कारण की सपोर्टिंग पाहायला गेलं कालच्या रात्रीमध्ये शेखरजी पाटील सर आपण पाहिलं होतं पूर्णपणे या गोलंदाज या क्रीजवर कालच्या दिवसामध्ये हवी ठरले होत्या. फलंदाजांना तेवढी या संधी मिळाली नव्हत्या, परंतु आज या स्पर्धेमध्ये विपरीत पाहायला मिळेल का. फटका चांगला आहे, परंतु गोलंदाजी देखील त्याहून चांगली पाहायला मिळाली आहे. अगदी पुंड्याचा वापर केलाय, गॅप शोधलाय, परंतु फिल्डर होते पाहत राहिले, अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु 4 धावांसाठी चौकार अगदी गेलाय. विषय 35 धावा धावफलकावर 35 रन लॉस ऑफ 1 विकेट स्काय इलेव्हन वाळ संघाची तुम्ही धावसंख्या पाहता. अगदी माइंडसेट हा फलंदाज आहे. ज्या दिशेने तुम्ही गोलंदाजी कराल त्या दिशेने तुम्हाला फटकेबाजी सातत्याने पाहायला मिळेल. कॅप सिलेक्शन चांगला करतोय हा फलंदाज. चांगली बॅटिंग राहिली आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा ऋती पहा चांगलं केलंय. थोडस गुडलान स्पॉट वर ठेवले, उचली या बॉलला मिळाली आणि त्याच कारणाचं पाहायला गेलं तर प्रयास कोहली हे फलंदाज आधी ते फसलंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. टोटल पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. या गोलंदाजाचा विचार केला तर अद्यापर्यंत 5 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्यात. थोडस मात्र थांबवण्यात यशस्वी राहिल्यात. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावर प्रहार केलाय, परंतु बॉल चालला अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये. प्रयास कोहलीच्या पाठ मधना लाजवाब षटकार. अगदी आजचा आवाज नक्कीच ऐकणार आहेत, परंतु विनंती करते या मंचावर सुरुवातची हातमोडे त्यांना विनंती असेल. चौकची उत्कृष्ट नामवंत समालोचक आहे, त्यांना विनंती असेल आपण यायचं मंचावर आपल्या देखील सहर्ष स्वागत असेल.
अगदी पाहायला गेले तर आजच्या रचनेमध्ये आमच्या संवेद ते जोडले जातील या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा त्यांचं देखील युवा क्रांतीवीर DK चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. षटकार टोकला प्रयास कोहली या फलंदाजानं अगदी पूर्णपणे सेन्सिबल होता परंतु आक्रमण केलाय. फटका चांगलाय, टायमिंग प्रॉपर आहे परंतु फिल्डर त्या ठिकाणी कॅप शोधण्यामध्ये थोडासा अपयश परंतु फेकी खराब. विकेटची संधी होती, धावची संधी होती परंतु ती पुन्हा एकदा गमावल्या. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 2च्या मदतीनं धावसंख्या 43 धावा धावफलकावर लागलेत स्काय राहिले पण वाळ संघाच्या बाजूनं. विचार केला तर या गोलंदाजानं थोडंसं थांबून ठेवलं होतं परंतु फुलटॉस बॉल टाकला. त्याच्यावर मात्र प्रयास कोहली या फलंदाजानं अगदी प्रहार केला. 6 धावा ठोकल्या आणि तिथून संघाला मात्र अगदी उंचीवर नेऊन ठेवल्या 43 या धावसंख्येवर. इथून गोलंदाज काय गोलंदाजी चांगली करतील का हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिला. चला स्पीडअप करा आणि नेक्स्ट मॅच अगदी नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जाईल आणि विनंती करतो अगदी पाहायला गेलं तर दोन्ही संघाचे कॅप्टन एका साईडला तुम्हाला या मैदानावर लढताना पाहायला मिळेल. स्वर्गीय हिराबाई अक्का त्यांच्या स्मरणार्थ हा संघ आज अगदी खेळताना होम ग्राउंडवर श्रीराम शिरडोन संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर विनंती करतो कॅप्टन चला आपण टॉस साठी यायचं आहे. त्यानंतर त्यांचा अपोजिट संघ कोहली संघ चला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. जशी ही इनिंग संपेल तसं आपण लगेच टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण जशी इनिंग संपेल तशी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती नोंदवायची आहे. तर चौथं आणि स्लॉग ओव्हर इथून टाकण्यासाठी आशिष म्हात्रे सज्ज होईल. उंच पुरा गोलंदाज अगदी स्लोवर धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता परंतु देऊन बसलाय फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर केलाय प्रहार. बॉल जाईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. मॅन फ्रॉम शिरडोन त्यांच्या आकाश पाटील मॅन फ्रॉम शिरडोन अगदी पाहायला गेले तर त्यांच्या माध्यमातून स्कायरा 11 वाहाळ संघाला पुरस्कृत केले गेले. त्यांचं देखील युवा क्रांतीवीर DK चषकामध्ये हार्दिक स्वागत असेल. परंतु इथून बरसताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. ज्या चुका अगदी जय चेरोबा सांगडे संघाने केल्या होत्या त्या चुकांवर आता इथून पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या या षटकाराच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचल्या. टोटली 49. अर्धशतकापासून फक्त 1 पाऊल माघारी आहेत ते स्कायरा 11 वाहाळ संघ. अर्धशतक या पहिल्या मॅच मध्ये पूर्ण केलं जाईल का? बॅटर सज्ज पहिल्या बॉलवर षटकार टोकला. पुन्हा एकदा धीम्या गतीचा गुडलेन स्पॉट वरचा हा बॉल होता त्याच्यावर केलाय प्रहार परंतु उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाल्या आणि मोठा विकेट इथे गोलंदाजाने आपल्या नावावर केलाय आणि फलंदाज अगदी पाहायला गेलं तर प्रतीक पाटील हे फलंदाज इथून बाद होताना पाहायला मिळतील. बिग विकेट. थँक्यू. कमबॅक चांगलं होतं. बॉल खराब होतं परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉल पाहायला जरूर मिळाला नाहीये. जर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट असतं तर नक्की सीमा पार हे बॉल तुम्हाला पाहायला मिळाले असते परंतु तसं घडलं नाही. या क्षेत्ररक्षकांना चांगली झेल टिपली आणि हे फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी राहिले. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सुरुवात या गोलंदाजाने थोडंसं खराब केलं होतं. षटकार टोकलं होतं परंतु पुनरावृत्ती चांगली केल्या. पूर्णपणे धीम्या गतीचा बॉल ठेवला. गुडलेन स्पॉट वरनं थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर मिळालेली ही विकेट. चला स्पीडअप करा आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
सुचल घरात दाखल झाल्या. तावकुरातेचे फलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळतील. युवा खेळाडू आहेत, अनुभव देखील बराच आहे, परंतु खेळला चला चांगले संघ पण स्पीडअप करायचा आहे. बॉलर सज्जा कर्णाला इन कडून तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा स्लो ओव्हर होता, परंतु टायमिंग नाही आहे. फिल्डर होत्या आणि अगदी पाहायला गेले तर अडवला जातोय बॉल. मिसफिल्डिंग झाली नाही. प्रयत्न झेल साठी होता, परंतु अंतिम क्षणाला झेल पकडू शकले नाही. परंतु एक धाव कंप्लीट आणि अर्धशतक पूर्ण झाल्यात. आजच्या रजनीमधील पहिलं तुम्ही पाहताय स्काय 11 बाल संघाच्या माध्यमातून अर्धशतक कंप्लीट केलं जातोय. हॅलो हॅलो चेक. अगदी पाहायला गेले तरी इथून अजून चेंडू शिल्लक आहे, त्याच्यावर मात्र बोटे प्रहार केला जाईल का? प्रयास कोळी हे फलंदाज अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व, चांगलं सहयोग आपल्या टीमला त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. परंतु अंतिम पाहिलं गेलं तर टोटल 3 चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. आणि येत्या 3 बॉल मध्ये जरी पाहिलं गेलं तर 10-15 धावा आल्या तर निश्चित एक सम्मानजनक स्कोरवर जाऊन पोहोचेल स्काय 11 बाळ संघ. परंतु तिथपर्यंत पोहोचून देतील का हे गोलंदाज पाहणं गरजेचं आहे, कारण की डॉट चेंडू इथून काढणं, विकेट घेणं फार महत्वाचं आहे. यावेळेस पहा काय परफेक्ट यॉर्क इथे मात्र पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर लँड करायचा होता, परंतु पहा प्रॉपर नजर नव्हती बॉलावर आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. याच पद्धतीने मात्र पुन्हा ऋती या गोलंदाजांना केलं आणि डॉट बॉल अगदी काढला. विचार केले तर अंतिम 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असणार आहे, त्याच्यावर प्रहार केला जाईल का? 50 धावा तर कंप्लीट झाल्यात, काहीतून 60 किंवा 55 धाब्यांचा टार्गेट सेट केले गेल जाईल का? 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॅटची अगदी पाहिले गेले तर लिडिंग एज लागली. यष्टीरक्षकानं चुकी केली नाहीये आणि धक्का क्रमांक अजून एक स्काय 11 वाल संघाला मिळतोय. आणि फलंदाज इथून पाहायला गेले तर प्रयास कोळी. अगदी पाहायला गेले तर प्रयास कोहली 13 चेंडू फेस केलेत आणि टोटल पाहायला गेले तर 13 चेंडू 32 धावा त्याच्या पाड मधनं पाहायला मिळाल्यात. त्यांचे भगवानजी मुकादम ते देखील मंचावर उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल युवा क्रांतीवीर डीके चषक 2025 मध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अंतिम 3 पाहायला गेले तर चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजी सुरेख राहिली, चांगली राहिली. एक पाहिला गेलं तर विकेट देखील प्राप्त झाल्या, परंतु अंतिम चेंडू अद्याप शिल्लक आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर तुम्ही पाहताय दाखल झाल्यात. घनश्याम पाटील प्रहार केला जाईल का अंतिम बॉलवर? पहिलं सत्र तुम्ही पाहताय, परंतु पहिल्या यावेळेस पहा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून येतोय डॉट आणि पहिलं सत्र या डॉटच्या मदतीने ते समाप्त होत्या. सुरुवात चांगली राहिली होती, परंतु अगदी पाहायला गेलं तर दुसरं आणि तिसरं आणि चौथं षटक थोडस मात्र कमी धावेनं रोखण्यात यशस्वी राहिलेत. आणि बॅटिंग करत असताना पाहायला गेलं तर पूर्णपणे स्काय 11 बाल संघ प्रथम बॅटिंग करत होते. 50 धावा त्यांनी जमवल्यात आणि जय मसोबाच्या सांगडे संघाच्या अगेन्स्ट जय चेरोबा यांच्या अगेन्स्ट मात्र 51 धाव्यांचा आव्हान इथे 4 षटकामध्ये अगदी सेट केलाय. परंतु पाहूया इथून पूर्ण केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. अगदी पाहिलं गेलं तर पहिलं सत्र समाप्त झालंय. चला टॉस साठी बघा स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक कोहली संघ जरा आपण या टॉस साठी मुकेशजी नाईक आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय आपण पाहताय हिराबाई अक्का वाजेकर यांच्या स्मरणार्थ खेळणारा संघ श्रीराम क्रिकेट संघ शिरडोनपाडा. चला दोन्ही टीमचे कर्णधार आलेत. मी नितीन वाजेकर आणि उत्तम वाजेकर यांनी हा संघ पॅक केला, अगदी पुरस्कृत आहे या संघाचे आणि मग त्यांचं आपण स्वागत करूया. चला आपण विनंती करूया आयोजकांना टॉस करायचा. मी भगवान दादा मुकादम यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा.
टॉस जिंकला या शिरडोनपाडा टीमनं आणि या मॅच नंतर लगेच आपण निर्णयावर अंमल करा. नेक्स्ट मॅच अगदी बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु सध्या स्थितीमध्ये असणारा अगदी वर्तमान स्थितीमध्ये असणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला स्कायरा 11 आपण पाहत आहे, तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय वहाल संघ, आणि दुसऱ्या बाजूला जय चिरोबा क्रिकेट संघ सांगडे. अशी मॅच तुम्ही अनुभवताय पाहताय. अगदी सर्वांचं आपण करूया स्वागत. आमचे आयोजक जर आपण पाहिले ना, अमरजी भोपी, परेशजी वाकडीकर, सुबोध वाकडीकर, हर्षल भोपी, अजय भोपी, रोशनजी घरत, अलंकारजी भोपी, अगदी भारतीय जनता पार्टी आपण पाहताय. आणि मग पनवेल युवा मोर्चाचे अगदी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल अगदी दत्तात्रयजी मुकादम, ज्यांच्या सौभाग्यवती शिरडोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. एकनाथ दादा मुकादम यांना आपण पाहताय. शिवमजी जळे, रोशनजी घरत, राजनजी जळे, अमर कर्णेकर, रजत कर्णेकर, संतोषजी पवार, ध्रुव पवार, संतोषजी पवार, अगदी कीर्ती वॉटर सप्लायचे सर्वा, अनुरागजी पवार, प्रथमेश पवार, रविराज ठाकूर, मास्टर कुक रविराज ठाकूर, त्यानंतर संदेश भोपी, महेश मात्रे, संकेत मुकादम, पवन मुकादम, राज इंगवले, योगेश नार्वेकर, साहिल घरत आणि प्रणित पाटील. या सर्वांच्या माध्यमातून एकत्रितपणानं टोटल 28 जण आहेत आणि त्या सर्वांनी एकत्रित येऊन या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आखलंय. आणि ती स्पर्धा मात्र कालपासून अगदी कालच्या रात्रीपासून आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळत आहे. अगदी ज्यांचा आवाज तुम्ही ऑफिशियल आज अनाउन्स आणि अगदी तुम्ही आवाज ऐकू शकणार आहात. चौक विभाग, अगदी रसायनिक विभागातील एक नामवंत समालोचक सूरज दादा हातमोडे यांना आपण पाहू शकाल. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मराठीचा एक गोड आवाज, अगदी सातत्यानं क्रिकेटच्या पटलावर मग सर्वच गोष्टी अगदी त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सांगणं हे तुम्हाला आज ऐकायला मिळेल. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळालंय. आज सुद्धा आले, त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. टोटल रन्स आपण पाहिल्या जमलेल्या आहेत त्या टोटल 50 धावा. 51चं टार्गेट म्हटलं तर मग सुदर्शन अगदी 13:15च्या सरासरीने धावा करायच्यात प्रति षटकामागे. 12:75ची सरासरी राखायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग चिरोबा क्रिकेट संघ कशा पद्धतीने धावा जमवतोय हे सुद्धा अगदी पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. त्यानंतर बघा आमचे 40+ आयलेजी म्हात्रे उल्वे, अगदी उल्वे टेनिस क्रिकेटसाठी खूप सारं योगदान त्यांचं राहिलं आहे. त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या, आपण इथून या स्पर्धेचा आणि मॅचचा आनंद घ्या. आयलेजी म्हात्रे आपलं स्वागत आहे. चला सामना सुरू करा आणि फिल्डिंग सजवायचं आहे. स्कायरा 11 वहाल संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्या बरोबरीनं खेळत असताना संघ आपण पाहताय जय चिरोबा क्रिकेट संघ सांगडे संघाचा सुद्धा जर विचार केला, गेल्या अगदी 6-7 वर्षापासून अगदी क्रिकेटच्या पटलावर राहिलेलं हे त्यांचं नाव आपण पाहिलंय. अगदी आपण पाहू शकाल बरीच वर्ष चांगला खेळ त्यांचा आपण पाहत असतो. आणि आज सुद्धा त्या संघाची राहिलेली कामगिरी 50 धावा त्यांनी जरी खर्च केल्या असल्या तरी 51 धावा जमवायची धमक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उतरलेली सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. आशिष पाटील, रमाकांत पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये लीड करत असताना अगदी ओपनिंग जोडी तुम्हाला खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मग बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. धीरज पाटीलला आपण पाहत आहे. धीरज पाटील तेच तर्रार वेगवान गोलंदाज, अगदी शरीरयष्टी पाहिली तर अगदी उंच पाहायला मिळेल. अचूक गोलंदाजी करणं हे त्याचं काम सातत्यानं आपण पाहिलंय. परंतु आज मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करणार. बंधनकारक षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रिस्ट्रिक्शन पाबंदी तुम्ही पाहू शकणार आहात. आणि त्या पाबंदीच्या बरोबर अगदी लेट्स प्ले मॅचला सुरुवात. सेकंड इनिंग इथून मात्र होतीये सुरू. 24 चेंडू 4 षटकं आणि 51चं टार्गेट. आणि पहिला चेंडू अगदी टाकत असताना धीरज पाटील आणि त्याच्या समोर आशिष पाटील. पहिला चेंडू अगदी टॅप करताना आपण पाहता. शॉर्ट पॉइंटला हा चेंडू मात्र टॅप केलाय बघा. अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका हवा तसा एक्झिक्यूट करू शकला नाहीये. आणि त्यानंतर मात्र मिळाली या पहिल्या चेंडूवर आशिषला एक सिंगल टीम सांगडे संघाला. आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या 1 तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या रात्रीचा जर विचार केला ना, त्यानंतर आपण पाहताय सन्माननीय महादेवजी वाजेकर साहेबांचा इथे शुभागमन झालाय.
अगदी ज्यांच्या सौभाग्यवती शिरोडण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच साहेबा म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे आणि त्यांच्या पतिदेव आपण पाहताय मिस्टर महादेवजी वाजेकर यांचं इथे शुभागमन झालाय. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. अगदी शिरोडण गावाची ओळख जर म्हटली ना तर मग राजकीय पटलावर असेल, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर भूमिका आपण पाहिल्या. अगदी शिक्षणाच्या बरोबरीनं उच्च शिक्षित आपण पाहिले शिरोडण गाव. आणि मग एक वेगळी ओळख सांगायचं झालं तर इतिहास, आणि त्या इतिहासामध्ये सुनेरी अक्षरामध्ये लिहिले गेलेले शिरोडण गावाचं नाव आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके हे तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय मदनजी खारके साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचा पण युवा क्रांतीवीर चषक आणि DK ट्रॉफी मध्ये करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. कैलास भुवन अगदी हॉटेल तुम्ही पाहत आहे आणि त्या हॉटेलचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी सन्माननीय आपण पाहत आहे. त्यानंतर महादेवजी घरे त्यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांच्या बरोबर दीपकजी ठोकल आणि या मान्यवरांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अगदी जर आपण पाहिलं असेल तर इथून विकेट प्राप्त केली जाते. विकेट मात्र इथून संपन्न केली आहे अगदी गोलंदाज धीरज पाटील टीम वाहल संघानं. आणि पहिला धक्का लागतोय तो जय चरोबा क्रिकेट संघ सांगली संघाला. रमाकांत हा खेळाडू मात्र बाद होतोय. सांगडे संघाने सुद्धा अगदी क्रिकेटच्या पटलावर ठेवलेलं आपलं नाव अगदी उंच पटलावर आपण पाहिलं. आणि त्याच बरोबरीने जर विचार केला ना आपण चला स्पीडअप करायचा आहे. वहाल संघाने सुद्धा अगदी सध्याच्या घडीला मी म्हणेन अगदी 5 ते 6 वर्षामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे आणि एक उंच स्तरावर अगदी या संघाचा क्रिकेट आपण पाहिलाय. अगदी प्रतीक पाटील प्रयासला आपण पाहिलं आहे आणि प्रयासचं अगदी वय वर्ष जर पाहिलं अगदी तर मी म्हणेन 16-17 वर्ष असेल. 11वी इयत्तेमध्ये अगदी शिकतोय आणि काय क्लास बॅटिंग करतोय. प्रत्येक मैदानावर त्याची चौफेर फटकेबाजी आपण पाहिलंय. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारणं हे विक्रम बऱ्याच वेळेला सुरेश दत्ताच्या नावावर राहिलेत आणि असा गुणवान खेळाडू पाहायला मिळतो. इथून मात्र चांगला चेंडू आलाय. धीरज पाटीलचा हा चेंडू अगदी आपण पाहतो ऑफस्टंपवर चेंडूला रिलीज केलं आणि त्यानंतर तिथून मात्र डॉट चेंडू आलाय आणि इथून मात्र धावा संख्या स्थिर आहे. टोटल धावा धावपलकावर जोडल्या त्या अद्यापपर्यंत 3 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आमचे मनोजजी भोपी यांचा इथे शुभागमन झालाय. मराठीचा आणखी एक गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मनोजजी भोपी याच गावचे सुपुत्र त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. इथून मात्र काय फटका सजवलाय बघा. क्लासिकल फटका आपल्यामधील गुणकौशल्य क्लास इथून दाखवत असताना आणि फटका एक्झिक्यूट केला सरळ लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून आलाय. हा युजवन षटकार
स्कोरर आमचे पाहताय तुम्ही सुदर्शन पाटील आणि बरेचसे समालोचक अगदी त्यांचा नाम उल्लेख करू सर्वांचा आपण करूया सहर्ष स्वागत. इथून मात्र लॉप करण्याचा प्रयत्न होता बघा. अगदी मनसुबा मनामध्ये आखला होता की मी मोठा फटका खेळणार, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर आलाय पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील डॉट आलाय. गोलंदाज येतोय घनश्याम पाटीलला आपण पाहताय. घनश्याम पाटीलचा हा चेंडू फटका चांगला आहे, परंतु अगदी क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. मगाशी सुद्धा आपण पाहिले ना, अगदी वहाल संघाचा खेळाडू होता, त्याचा झेल इथे टिपला होता आणि त्याच दिशेनं लावलेलं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. कारण घनश्याम अगदी ऑफ ब्रेक, लेग ब्रेक वेगवेगळ्या शैलीनं गोलंदाजी तो करत असतो आणि त्याच्यासाठी हे लावलेले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी स्विचिटचा फटका होता, परंतु त्याच्यावर मिळाली फक्त सिंगल. टीमची धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळतीये. पहिलं दशक धावफलकावर जोडलाय. 10 रन्स अगदी आपण पाहताय. लॉस ऑफ 1 विकेट. टीम इथून मात्र जय चिरोबा सांगडे संघ पाहायला मिळतोय. करायच्या टोटल 51 10 जमतायत आणि आता मात्र तुम्हाला 41 धावेची गरज आहे. 41 41 धावा तुम्हाला पाहायला मिळतील आणि मग त्या धावेंना मात्र जमवत असताना कसा खेळ राहील येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये षटकांमध्ये हे सुद्धा पाहिलं जाईल. परंतु गोलंदाजी कशी होईल हे सुद्धा आपण पाहू शकणार आहात. अगदी याच मैदानावर आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली आणि त्यानंतर याच मैदानावर मोठमोठ्या खेळाडूंना आणण्याचा कारनामा सुद्धा आपण पाहिला. ओपनच्या स्पर्धा सुद्धा आपण पाहिल्या आणि मग हे असं ऐतिहासिक गाव शिरडोन गाव तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. अगदी हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय बघा. असं वाटलं त्याला की चेंडू बाहेर निघेल, मग त्यानंतर अवांतर किंवा वाईटची धाव मिळेल, परंतु पंच सज्ज तटस्थ राहिले. पारळ चेंडू आला आणि त्याच्यावर मात्र आलाय हा डॉट. घनश्याम मात्र चांगला गोलंदाज आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. क्षेत्ररक्षक वेगानं एक सिंगल प्राप्त केली जातीये आणि त्या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल जोडली ती म्हणजे 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 11 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जातात. 11 धावा तुम्ही स्कोर कार्डवर पाहू शकाल. सिंगल डबलनं मी म्हणेन फारसं फरक पडणार नाही. वहाल टीमला फरक पडेल सांगली संघाला. एखादा विकेट येणं, एखाद 2 विकेट येणं महत्वाचं असेल. सांगली टीमसाठी थोडंसं प्रेशर जर रिलीज करायचं असेल तर तुम्हाला फटकेबाजी करणं, जी फटकेबाजी प्रयास प्रतीक अगदी त्यांनी केली ती तुम्हाला इथून मात्र करावी लागणार आहे. चांगला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकानं बॅकअप मात्र दिलं नाही. घडलं काय बघा. नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार. चेंडूला बॅकअप दिलं. अडवत असताना अगदी त्याचा पाय चेंडूला लागला आणि त्यानंतर चेंडू सरळ निघाला. तो म्हणजे सीमा पार. इथून मिळतील या 4 धावा. सांगडे टीमला चौकार. एक चेंडू आणि 4 धावेची गरज असेल तर काय होऊ शकतं, परंतु इथून मात्र धावा खूप सारे आहेत. मिळतील 4 धावा. कशा येऊ देत, परंतु ते येणं महत्वाचे सांगली संघासाठी आणि तो चौकार आपण पाहिला. अक्रॉस द लाईन. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर निघाले पूर्णपणे. अगदी लेग साईडच्या दिशेने खेळण्याचं मानस होतं. इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव आलाय, डॉट आलाय आणि त्यानंतर मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये टोटल आपण पाहिल्या त्या म्हणजे 9, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि टोटल जमल्या त्या म्हणजे 15 धावा. येणारी चेंडू आता मात्र पाहायला मिळतील तुम्हाला 12 आणि 18च्या सरासरीनं करायचे त्या 36 धावा. जी सरासरी होती 12.75ची ती आता मात्र 18ची झाली आहे. येणारे 12 चेंडू आणि 36चं इक्वेशन डीजे.
आज सुद्धा आपण पाहताय. आणि मग काल अलंकार बोपी यांचा लुक जर पाहिला असताना तुम्ही, काय लुक होता पठाणी. आज मात्र अगदी सिंपल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या काहीतरी वेगळं आणि रविवारी तर वेगळंच पाहायला मिळेल. असे एक डॅशिंग व्यक्तिमत्व. परंतु व्यासपीठावर सर्व मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. आयोजकांची मेहनत खूप आहे आणि त्या मेहनतीला यश मात्र दरवर्षी आपण पाहत असताय. इथून मात्र गोलंदाज तिसरा सुजल घरचा हा पहिला चेंडू. तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूला सुरुवात झाली. चेंडू पडला आणि त्याच्यावर मात्र चांगला फटका सुद्धा आपण पाहिला. अगदी डीप मिडविकेट मध्ये चेंडूला खेळलाय. तिथून मात्र मिळाल्या संपन्न 2 धावा आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या 17 पाहायला मिळतील. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र करायचे त्या 34 धावा. 11-34चे इक्वेशन म्हटलं ना तर या षटकामध्ये ज्या धावा जमतील जास्तीत जास्त त्या सांगली टीमसाठी बल देऊन जातील येणाऱ्या पुढच्या 6 चेंडूमध्ये. आणि ते अगदी बल जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला झुंजावं लागेल, लढावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. इथून मात्र सुरुवात झाली आहे का या धावांना आलाय पंचांचा इशारा. षटकार इथून पाहायला मिळालाय परंतु या चेंडूवर अगदी काय घडलाय. डिसिजन पेंडिंग. अगदी 6 पेंडिंग असेल. अगदी चाचपडत आहे थोडस तिथं पाहिलं जात आहे परंतु पाहूया. डिसिजन काय येतोय हे सुद्धा पाहिलं जाईल कारण एक एक धाव महत्वाची आहे. असं वाटलं अगदी की चेंडू सीमावर पडलाय की काय परंतु थोडासा तिचा संभ्रम निर्माण झाला आणि तो संभ्रम मात्र आता अगदी सोडवला जातोय. चला प्रेक्षक जे असतील त्यांनी योग्य तो डिसिजन काय असेल तो पोचवा आमच्यापर्यंत, पंचांपर्यंत पोचवा आपण. चला स्पीडअप करायचं आणि पंच चला इथे रेफर केलं. तिसरे पंच या आपण स्क्रीनवर पाहिलं जाईल. अगदी चौकार आहे, षटकार आहे, अजून का आहे हे पाहिलं जाणार आहे. चला पाणी न्या तोपर्यंत मैदानात. पाण्याची पूर्तता करा. ट्वेंटी इव्हेंट स्क्रीनवर अगदी पाहिलं जात आहे. या चेंडूवर षटकार, चौकार की अजून काही पाहायला मिळत आहे.
चला योग्य तो डिसिजन पोहोचेल. अगदी डिसिजन पेंडिंग आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तो डिसिजन आपल्यापर्यंत येणार. परंतु धावा किती मिळतील या चेंडूवर काय निर्णय असेल हे पाहायला मिळेल. पंच अगदी खेळपट्टीवर जातील. अगदी इशारा करतायत परंतु प्रॉपर तिथून मात्र इशारा केला जाईल आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा गेम इज ऑन. चला फिल्डिंग सजवायचं बघा. वाहल संघ डिसिजन येईल आपल्यापर्यंत आणि आपण सज्ज व्हा. आणि पंचांचा इशारा आलाय हा षटकार. त्यानंतर 9 चेंडू आणि त्याच्यावर आलेला हा षटकार आपण पाहताय. 1+6 अगदी मी म्हणेन मोक्याच्या क्षणाला गरज होती. टोटल आपण पाहिली तर 11-34 आणि त्यानंतर आलेला हा 6 आणि 9 आणि टोटल 7 धावा आल्या. आता मात्र राहिल्या त्या म्हणजे 11 चेंडू 27 धावा. इक्वेशन बदललाय. समीकरण आता चेंज झालाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. वार पलटवार हे तुम्हाला पाहायला मिळत असतं. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. अगदी प्रत्येक वेळेला जर आपण पाहिलं ना तर एकाच बाजूनं कधी सामना नसतो. कधी 2 षटकं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं, गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं, त्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या संघाच्या बाजूनं या गोष्टी आपण पाहत असताय. आणि तेच इथून पाहायला मिळालं. थोडीशी चुकी काय झाली आणि त्या चुकीला मात्र षटकारानं अगदी तब्दिली कन्वर्ट पाहायला मिळाला. इथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक प्रयास मात्र वेगाने सरसावला होता बघा. परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळतोय. अगदी उंच चेंडू पाहायला मिळाला. बराचसा उंच गेलाय. हॅलो, तर विनंती असेल बघा गिरीश माडिक जर कुठे असेल ना तर टाकी, पाण्याची जी टाकी आहे पूर्णपणे पाणी बाहेर येतोय तर ती बंद करायची त्वरित. गिरीश माडिक, थँक्यू. या चेंडूवर मात्र आणखी 2 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या आता टोटल धावपलकावर जोडल्या जात आहेत. 26 धावा. 9 चेंडू आणि 25 धावा. काल सुद्धा बऱ्याच मॅचेस मध्ये असं इक्वेशन आपण पाहिलंय. आता मात्र 9 मध्ये 25 आव्हान. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्यामध्ये बहुतांश खेळाडू जर आपण पाहिले ना असा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न असतो. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणं, अगदी लेग साइड पूर्ण कव्हर करणं, लॉंग लेग, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि मग त्यानंतर आलेला हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू 8 आणि 25 धावा. या 2 चेंडूवर भवितव्य मी म्हणेन निर्भर असेल सांगली टीम आणि वाहल संघाचा. कारण चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला मी म्हणेन. जरी 9 चेंडूवर षटकार आला तरी सुजल खरंतर कमबॅक केलाय आणि त्यानंतर मात्र चांगले चेंडू हाताळतोय. पूर्णपणे गिरकी घेतली. अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. एक फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता टोटल धावपलकावर जोडली जाईल. 27 धावा. 24 धावेची गरज आहे. 7 बॉल्स आणि 24 धावा. या चेंडूवर जर एखादा बिग हिट आला तर सांगडे संघ अगदी या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना पाहायला मिळेल. परंतु डॉट जर आला तर प्रेशर तसंच राहील. ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सांगडे टीमवर थोडंसं प्रेशर रिलीज होईल वाहल संघासाठी. 7 मध्ये 24 धावेची गरज. प्रयत्न करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि जी संधी मिळते त्या संधीला आपल्या बाजूने झुकवणं, संधीला आपल्या बाजूने उचलून धरणं हे तुमच्या अगदी गुणकौशल्यावर आधारित आहे आणि ते तुम्हाला इथून मात्र सादर करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण मॅच खूप महत्वाची दोन्ही टीमसाठी. जो जिंकेल त्याला आणखी एक संधी मिळेल. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहताय हा चेंडू जर आपण पाहिला ना तर अगदी पंचांचा इशारा आलाय. 22ची आली 1 धाव आणि या 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल आता धावपलकावर 28 जोडली. येणारी शेवटची अंतिम 6 चेंडू आणि आता 23 धावेची गरज आहे. 6 बॉल्स रिमेनिंग, 23 रन्स रिक्वायर्ड. आता मात्र या मॅचला जिंकण्यासाठी करायच्या सांगली संघाला तर वाहल संघाला जिंकण्यासाठी 23 धावा डिपेंड करायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ संपला. उत्तरार्ध सुरू आहे. अगदी पहिल्या सत्रामध्ये जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरं देत असताना थोडासा चाचपडलाय, लडखडलाय. परंतु 6 मध्ये अद्याप 23 धावा. मॅच अद्याप बॅलन्स आहे. सामना अद्याप बॅलन्स आहे. कुणी जिंकले नाही, कुणी हरलेलं नाहीये. कारण जरी सांगली संघ जिंकला, वाहल संघ जिंकला तरी विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे. म्हणजे 6 मध्ये 23 धावेची गरज. चला फिल्डिंग सजवा लगेच. वाहल संघ आणि गोलंदाजी सज्ज व्हायचंय बघा. चला जास्त उशीर होतोय.
कारण अगदी आजची दुसरी रात्र आणि मग त्यानंतर आपण पाहिलं तर बऱ्याच उशिराने सामना सुरू झालाय. 9:03 झालेत. चला फिल्डिंग सजवायचं बाल संघ आपण. 6 बॉल्स आणि आता मात्र 23 धावेची गरज. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय हिराबाई अक्का वाजेकर आपण पाहता यांच्या स्मरणार्थ खेळणारा श्रीराम क्रिकेट संघ आपण पाहताय शिरडोनपाडा आणि त्यांच्या बरोबरीनं स्वर्गीय आपण पाहताय नितीन नाईक हा कोहली संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाहुबली या नावाने तो संघ ओळखला जातो. अगदी नितीन नाईकची ओळख सुद्धा आपण पाहिली आणि त्याच्यावर नक्की चर्चा करू. परंतु आता मात्र या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. चेंडू हातामध्ये दिलाय. गोलंदाज यावेळेला सज्ज होतोय समीर नाईक. समीर नाईकला आपण पाहताय जो सलामीला आला होता तोच मात्र आता बॉलिंग मार्क वाला त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अगदी या मॅचचं भवितव्य त्याच्याकडे सोपवलंय. परंतु 6 मध्ये करायचे आहेत आता मात्र 23 धावा. टीम सांगडे संघाला भविष्य अगदी मी म्हणेन दोन्ही संघांचा मॅचवर आहे अगदी या स्पर्धेमधील. कारण जो जिंकेल त्याला पुढे संधी मिळेल. ज्याचा प्रवास जो हरेल त्याचा प्रवास संपला जाणार आहे. आणि मग स्ट्राईक वर आता खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय आशिष पाटील. आशिष कडे दमखम आहे. आशिष एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगली खेळ करत असतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स तो देत असतो. आणि मग असं करत असताना 6 मध्ये 23 धावा आणि त्या जमवण्यासाठी तो कितपत प्रयत्न करेल हे सुद्धा या मॅच मध्ये अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हळूहळू प्रेक्षक जोडले जात आहेत. त्या प्रेक्षक मायबापांचं करूया आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्यानंतर आमच्या सन्माननीय अगदी या स्पर्धेच्या दारस्तंभ आपण तुम्ही पाहताय रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि यशस्वी आयोजक अगदी राजकीय पटल असेल सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर भूमिका ज्यांची आपण पाहिले ते मंगेश दादा वाकडीकर त्यांचा इथे शुभागमन झालाय. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. हा चेंडू आपण पाहताय अगदी अवांतराला. आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावेची गरज आहे. 6 बॉल्स आणि 22 धावा. आणि मग इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज समीर नाईक आणि त्यांच्या समोर आशिषला आपण पाहताय. 6 बॉल 22. एखादा बिगिट जर आला तर प्रेशर क्रिएट केलं जाईल परंतु ते करावं लागेल. काय चेंडू आहे बघा. अफलातून चेंडू अगदी वाईट आपण पाहिलं तर यॉर्क पद्धतीने राखण्याचा प्रयत्न आपण पाहिला. खोलवट टप्प्याचा ब्लॉक हॉल मध्ये होता. तितक्याच ताकदीने खेळला आणि त्यानंतर संपन्न केल्या त्या 2 धावा. आणि या 2च्या बरोबरीने आता मात्र समीकरण बदललंय. येणारे चेंडू 5 आणि आता 20 धावेची गरज आहे. 5 चेंडू 20 धावा म्हटल्या तर आता येणाऱ्या 3 चेंडूवर 1-2 बिगिट येणं महत्वाचं आहे. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला अगदी प्रॉपर खेळ मात्र तुम्हाला या मॅच मध्ये करावा लागेल. आशिष आणि त्याच्या समोर पुन्हा एकदा समीर नाईक अगदी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. जर्सी क्रमांक 12 तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग समीर नाईक आणि त्यांच्या समोर आशिष यांना आपण पाहताय. 5 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 20 धावा. हा चेंडू आपण पाहताय काय चेंडू होता बघा. अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल चेंडू पाहायला मिळाला. परंतु इथून मात्र ही धाव मिळाली 1 आणि आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावा. डॉट असेल 4 मध्ये 20. अगदी आपण पाहताय असे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. काल तसाच खेळ आपण पाहिला. सुदर्शन अजय भगतचा खेळ आपण पाहिला. अजयनं शेवटपर्यंत आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. जिथे सिंगल डबल डबल सिंगल त्या कन्वर्ट केल्या आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं ना त्या मॅचला आपल्या बाजूने झुकवलं आणि सुपर 4 साठी क्वालिफाय झालाय. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र 20 धावेची गरज आहे. 4 चेंडू 20 धावा. आशिष अगदी आपण पाहता ऑफ स्टंप वर चेंडूला रिलीज करतोय. ऑफ स्टंप वर चेंडूला ठेवतोय. वेग त्याच्याबरोबर टप्पा चांगला. लाईन आणि लेंथ योग्य सटीक गोलंदाजी पाहायला मिळतीये. आणि त्यानंतर डॉट चेंडूची सांगता ही सांगड घातली जातीये. आणि चांगली गोलंदाजी करताना समीर नाईक आपण पाहताय एक चांगला खेळाडू आहे आणि तो चांगला खेळ करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र येणारे चेंडू तुम्ही पाहू शकाल 3 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. अगदी या स्पर्धेचा
आनंद घेताना आपण पाहतो आमचे कुडावेचे गणेशजी पाटील हे आलेत बघा, त्यांचं आपण करूया स्वागत. 3 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. 3 बॉल्स 20 रन्स. अगदी मॅच मध्ये काय घडणार आहे, मॅच कशी असेल, सामना कसा असेल हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. अगदी प्रतीक पाटील यष्ट्यांच्या मागे अगदी डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल. परंतु आता 3 बॉल आणि आता 20 धावेची गरज आहे. समीर यांचा पुढचा चेंडू. आशिष यांचा फटका आपण पाहताय. लॉंग ऑफ मध्ये फटका फसला जातोय. बराच कालखंड आपण पाहिला तर खेळपट्टीवर राहिले, परंतु त्यानंतर मात्र फारशी कामगिरी चांगली करू शकले नाही आणि त्यानंतर मात्र निराश, इथून मात्र हताश आणि फलंदाज मात्र बाद. इथून मात्र येणारे आता 2 चेंडू आणि आव्हान उरलंय ते 20 धावेचा. काय जबरदस्त डिलिव्हरी. आपल्यामधील गुणकौशल्य, गुणवत्ता अगदी तो सिद्ध करतोय. अगदी गुणवत्ता ठासून भरली ती गुणवत्ता इथून दाखवत असताना चेंडू मात्र अगदी ब्लॉक हॉल मध्ये आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. समीर नाईक अगदी तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक मैदानावर चांगली खेळी करत असतो, प्रत्येक मैदानावर चांगली गोलंदाजी आणि तीच गोलंदाजी आता मात्र आपण पाहू शकाल. हा चेंडू सुद्धा आपण पाहताय आणि इथून मात्र विजय संपादन केलाय. अगदी आजच्या या रात्रीमधील, आजच्या रजनीमधील आपण पाहू शकाल जो पहिला सामना इथून मात्र जिंकला तो आपण पाहताय स्कायरा 11 वहाल संघानं. आणि मग समीर नाईक अगदी यांच्यासाठी आमचे 12वे खेळाडू बघा अगदी सांगतायत की आमचा वाघ आहे आणि तो वाघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथून मात्र धावसंख्या अगदी जमवत असताना जर आपण पाहिलं तर थोडासा मागे राहिला, चाचपडत राहिला, लडखडला आणि सांगडे संघ जो चांगला खेळ करत असतो सातत्यानं तो मात्र खेळ करू शकला नाही. आणि त्यानंतर मग धावा थोड्याशा डोईजड झाल्या आणि त्या धावा मात्र डोईजड होत असताना जर आपण विचार केला तर हा सामना अगदी जिंकला तो म्हणजे स्कायरा 11 टीम आपण पाहताय. स्कायरा 11 टीम वहाल संघानं. हार्डलक टीम सांगडे संघ पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण आला सहभाग नोंदवला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम वहाल.